भगवान भगवान बग्स बगी अरे काय ते ठेव ते ठेव काय आज शाम को 2 कैपेचिनोज विद हार्ट शेप्ड ऑन द फोम ओके अब हिंदी में बताओ 2 कैपेचिनो चाहिए जिसमें दिल हो दिल खाने में दिल अच्छा अच्छा नॉनवेज है का खाने में नहीं पीने में चाहिए दिल अब दिल कैसे पिएगे आप ही बताओ अभी दिल नहीं पिएंगे कैपेचिनो पिएंगे कापोचिनो हाँ नहीं नहीं मतलब कापो और चीनो अरे कैपेचिनो तो हम क्या बोले बग्स बड़े कॉफी शॉप में कॉफी मिलती है जिसमें दिल होता है दिल अच्छा तो ऐसे सीधा सीधा बताओ ना खाली फुकट अजीब बात करके डराते हो हमको वाटतं दादा वहिनींसाठी ते टेबलच परफेक्ट आहे ते ना तिकडचं हो एकदम परफेक्ट अरे पाहिजे ना आपल्याला डेकोरेशनसाठी वगैरे हो डेकोरेशनसाठी पाहिजे ना ते आपल्याला काही प्रश्नच नाही म्हणजे अरे हे पण ते बसलेत ना तिकडं कोण बसलेत तर अच्छा हो ग्राहक बसलेत ग्राहक हा देव असतो डायलॉग मारू नको काय करायचं ते सांग काहीतरी करायलाच पाहिजे ना जस्ट वेट अँड वॉच हॅलो हेलो छान छान वेलकम छान जोडी भाऊ बहिणीची एक्सक्यूज मी हं? ही होणारी बायको आहे माझी शुअर शुअर म्हणजे काय खरंच ओ अच्छा ओके ओके म्हणजे मामाची मुलगी आहे मामे बहीण होणारी बायको मामे बहीण असते ना आपल्यात कधी कधी आय कॅन अंडरस्टँड सांगितलं ना एकदा आम्ही दोघं भाऊ बहीण नाही आहोत शुअर हो पण मग तुम्ही इथे का बसलायत तुम्ही बाहेर बसा ना बाहेर तिकडे छान हवा आहे वाऱ्याची झुळूक आहे व्ह्यू आहे सी व्ह्यू आहे आणि बाहेर स्पेशल सर्व्हिस आहे सर अख्खं हॉटेल रिकामी आहे आम्ही कुठेही बसू ना तेच म्हणतोय मी सर अख्खं हॉटेल रिकाम आहे मग तुम्ही इथे का बसलायत तुम्ही इथे बसू नका कारण हे टेबल इथलं नाही आहे हे टेबल चायनाच आहे म्हणजे चायनाहून बनवून आणलंय आम्ही मेड इन चायना हिंदी चीनी भाई बहीण हिंदी चीनी भाई बहीण भाई बहीणसाठी भाऊ बहिणींसाठी बनवून घेतलेलं हे टेबल आहे स्पेशली आणि त्या बाहेरच्या टेबलवर काय होतं बाहेर हे होतं एअर चेअर लव्ह इज इन द चेअर असतं लव्ह इज इन द चेअर म्हणजे तिथे प्रेमाच्या भावना जनरेट होतात ते आम्ही खास प्रेमी युगलांसाठी बनवून घेतलंय खूप मोठ्या प्रमाणावर तिथे प्रेम तुम्हाला एकमेकांबद्दल वाटू शकतं त्यामुळे तुम्ही खरं तर तिथे बसायला पाहिजे पण अर्थात तुम्ही आमचे ग्राहक आहात ग्राहक देवता असतो त्यामुळे तुम्हाला एवढं सगळं असूनही हे भावा बहिणींच्या टेबलवर बसायचं असेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही सर नाही नाही आम्ही बाहेरच बसतो चल ग म्हणे नाही बसा ना नाही बसा बसा काही प्रॉब्लेम नाही सर या इकडे भाऊ बहिणींच्या टेबलवर बसा ना तुम्ही गुड वन नमस्कार वहिनी
नमस्कार. आपण तुम्हाला फोन आला होता ना पैठणी. हो हो हाच ऍड्रेस दिला होता मला. हा हा तुमचे मिस्टर नाही आले? ते कशाला? म्हणजे मला कोणी इथे सांगितलं नव्हतं की त्यांना घेऊन यावं लागेल असं म्हणून. काय करता, त्यांना वेळेवर निघता येत नाही का? म्हणजे अहो म्हणजे त्यांना बोलून घ्या, नाही तर पैठणी नाही भेटणार. राहू दे. म्हणजे एवढ्याशा कामासाठी मी नाही त्यांना बोलवू शकत. मी निघते. हा. अरे टाइम प्लीज. भाऊजी तुम्ही इथे? काय प्रकार काय? सांगतो फोन लाव ना तू दादाला. फोन लाव जरा. दादाला फोन? लाव ना, सांगायचं काहीतरी. म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय काय दादाला? नाही तसं काहीच नाही. तसं काय बोलते. नाही पण बोलायचं आहे. फोन लाव महत्वाचं बोलायचं त्याला. तू एक काम कर, फोन लाव. हा स्पीकरवर टाक आणि त्याला सांग इकडे निघाला काय यायला. एवढंच विचार. हा लाव. हॅलो. हा अक्षता, आता मी तुलाच फोन करणार होतो. मला आज घरी यायला उशीर होईल. एका कार्यक्रमाला जायचंय. का? एक सत्कार समारंभ आहे. तुमचा कसला सत्कार? माझा नाही ग सत्कार. गिरणी कामगारांच्या आदर्श मुलांचा सत्कार आहे. त्या ठिकाणी मला बोलवलंय. ऑफिसची कामं अर्धवट टाकून चाललोय मी. ऑलरेडी उशीर झालाय मला. अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सत्कारासाठी ऑफिसमधून लवकर निघायला मिळतं तर, हो ना? आणि मी सांगते तेव्हा? तू सांगितलंस तर काय कारण सांगू ऑफिसमध्ये? बायकोला घेऊन पिक्चरला जायचंय. कशाला? असंच काहीतरी सत्कार बित्कार आहे म्हणून सांगायचं ना. जाऊ दे, तुमचं नाहीतरी माझ्यावर एवढं कुठे प्रेम आहे. स्वतःवरच जास्त प्रेम आहे. हा मुद्दा आहे का? हो, हाच मुद्दा आहे आजचा दिवस तरी. आज काय? म्हणजे अहो मी ते लकी ड्रॉ मध्ये पैठणी जिंकले आहे ना, तर तिथे मला नवरा आल्याशिवाय पैठणी देणार नाहीयेत म्हणून. मला नाहीये शक्य. नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा आणि इथे पोहोचा ग्रीन कॅफेला. कुठे? ग्रीन कॅफे? हा. अरे मलाही तिथंच बोलवलंय. त्या हॉटेलच्या वरच्या मजल्यावरचा हॉल आहे ना, त्या हॉलमध्ये आहे कार्यक्रम. थांब. ज्या नंबरवरनं मला कॉल आला होता ना, त्या नंबरला मी फोन करून बघतो. नाही नको. म्हणजे जाऊ द्या ना, कशाला कॉल करताय? अक्षता काय आहे? कोणी आहे का तुझ्या बरोबर? नाही. काय प्रकार काय आहे हा? काहीतरी घोटाळा वाटतोय मला. अक्षता तू आता आहेस कुठे? मी ते ग्रीन कॅफे पैठणी. काय बोलतेस? मला हा काहीतरी फ्रॉड वाटतोय. अहो दादा, काही फ्रॉड नाहीये. उलट गोड आहे सगळं. कोण बोलतोय? दादा पप्प्या बोलतोय. पप्प्या? तू तिथं? अच्छा, म्हणजे हा सगळा तुझा आचरटपणा आहे तर? नाही आचरटपणा नाहीये दादा. हे तू तुझ्या हॉटेलमधल्या कोणाला तरी मला फोन करायला लावलास? नाही मित्रांनी फोन म्हणजे केला, पण आज आमच्या हॉटेलमध्ये. मला तुझ्या हॉटेलमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. माझं काम अर्धवट टाकून तू मला तुझं हॉटेल बघायला बोलवलंस. हे बघ पप्या, तुझ्या हॉटेलचं तुला कौतुक असेल, मला कौतुक नाहीये. आणि याद राख पप्या, पुन्हा जर माझं काम अर्धवट टाकून मला तुझं हॉटेल बघायला बोलवलंस तर स्वतः काम करायचं नाही, ते निभवायचं नाही, आणि दुसरा कोणी काम करत असेल तर त्याला त्याचं काम अर्धवट टाकून आपल्या टाइमपास साठी बोलवून घ्यायचं. पप्या, मला घर चालवायला लागतं, लक्षात ठेव. 1 मिनिट. त्यांच्या सगळं व्यवस्थित लक्षात आहे. तुमच्या लक्षात आहे का काही? काय? आज आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय. या कामाच्या रगाड्यात आहे का तुमच्या लक्षात? आज ते नसतील तुमच्या इतके हुशार. आज नसेल त्यांच्याकडे तुमच्या इतका पगार. कदाचित ना घर चालवायला ते पैसेही देत नसतील कधी. किमान ते घरातल्या माणसांना ओळखतात, काळजी घेतात त्यांची, जपतात ते त्यांना.
प्रेम करतात ते त्यांच्यावर. तुमचं नसेल कदाचित, पण माझ्या सख्ख्या भावा इतकंच प्रेम आहे माझं त्यांच्यावर. आज घरातली एकमेव व्यक्ती अशी आहे की त्यांनी हे सगळं लक्षात ठेवलं आणि मला विश केले. पण मला आपला आनंद त्यांच्या आनंदासोबत वाटण्यात खरा आनंद वाटतोय. मी जाते त्यांच्या हॉटेलला. तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर तुम्ही तिथूनच कामावर निघून गेलात तरी चालेल. हॅलो हॅलो अक्षता, हॅलो हॅलो. थँक्यू भाऊजी. आहे का आत्ताच काय थँक्यू म्हणताय राव? अजून भाऊजींचा खेळ सुरू व्हायचाय ना राव. आणि तुम्ही ना आधी असं नसतं वा. म्हणजे बसा बसा या. हॉट सीट्स रेडी आहेत. आणि तुम्ही खयाली पुलाव मध्ये आलात म्हणजे जेवण तर रेडीच असेल. झालं गाणेरडे विनोद करून. तर खाने पीने के साथ आप खेलेंगे खेळ भाऊजी का. डंग 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 डिंग डंग. आणि आम्हाला असं कळलंय की इथे कोणाला तरी पाणीपुरी प्रचंड आवडते. ती पण अशी तिखट झणझणीत. हो, पण नवरा बायकोचे 36 गुण जुळावे लागतात ना. नाही त्याचे तुमचे जुळले, पण लग्नानंतर एका वर्षाने वाण नाही तर गुण किती घेतलेत एकमेकांचे ते आपण बघूया. आले. आणि आता सुरू होत आहे खेळ भाऊजींचा यातला फर्स्ट राऊंड. पुरी की पुरी पाणीपुरी. नाव किती घाणेरडं शोधलं असलं यांनी तरी गेम खूपच मस्त आहे. ये जो स्पर्धक सगळ्यात जास्त पाणीपुरी खाईल त्याला मिळणार आहे पैठणी. अरे तो खेळ वेगळा, हा खेळ वेगळा आहे. माहितीये मला. आय वॉज जस्ट जोकिंग. तर जो कोणी स्पर्धक ही स्पर्धा जिंकेल त्याला मिळणार आहेत 50 गुण. आणि जो स्पर्धक हारणार आहे त्याला मिळणार आहेत अर्थातच 0 गुण. आर यू गाइज रेडी? एक मिनिट, मला तिखट आवडत नाही. आता दादा हे बघा, आमच्या वहिनीला पण माहेर सोडून सासरी यायला आवडत नाही, पण आमची वहिनी आली की नाही मग हा मी खायला पाहिजे पाणीपुरी. काय होत नाही हो, आम्ही आहोत तुमच्यावर. चला. बरोबर आहे, बरोबर. पॉइंट आहे दादा, पॉइंट आहे, पॉइंट आहे. ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. यस. या बघ. कम ऑन दादा, कम ऑन. चला वहिनी. वर बघा, वर 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 वर. चला चला. गो वहिनी, गो. चला वहिनी, खा वहिनी, खा. वहिनीला खूप आवडली पाणीपुरी. Come on, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Stop, stop, stop. No, no, stop, stop. अरे काम डाऊन. सो पुरी की पुरी पाणीपुरी ही राऊंड संपलेली आहे. Yes. आणि स्कोर्स आहेत. आणि दोन्ही स्पर्धकांनी कसोशीने सगळे प्रयत्न केलेले आहेत. तर वहिनी साहेबांनी खाल्ले 13 पुऱ्या. व्हॉट द फालतूगिरी ताई, तुम्ही तर ज्वालामुखी आहात. मग
आणि दादांनी खाल्ले आहेत 5 पुऱ्या. त्याच्यातली एक फुटली होती त्यामुळे 4.5 पुऱ्या. काय हरकत नाही, चालतंय चालतंय. 4.5 पुऱ्या खाणं म्हणजे काय खाऊचं काम नाही आहे, कळलं ना? हा. खाऊचंच काम आहे, पण जमलं पाहिजे ना. बाहेरून कडक आणि आतून मुळमुळ लोकांना जमत नाही ते. अरे ठीक आहे दादा, काही टेन्शन नाहीये आपल्याला. मग खाण्याच्या बाबतीत नसेल हे आपल्याला येत, पण पुढचा खेळ ठरवेल आमचा भाऊ काय करू शकतो. चला हे पेपर पेन आणणार आहे दादा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. काय नाही वहिनी, आपणच जिंकणार. चला. हा, आणि आता या खेळाचं नाव आहे हिसाब बेहिसाब. प्रेमात हिशोब करू नये असं म्हणतात, पण आता इथे करायला लागेल की नाही? हे बघा आता सोपं आहे. मी काही प्रश्न काढलेले आहेत. हे प्रश्न गणितावर आधारित आहेत, म्हणजे यात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं पणाला लागणार आहे. ओके? हे सगळं चुकीचं आहे. बाहेरून कडक आणि आतून मुळू असणाऱ्यांचं काम आहे हे. ज्यांचं डोकं बाहेरून छान आणि आतून रिकाम आहे त्यांना जमणार नाही. मी तयार आहे. ऑन युअर मार्क्स, गेट सेट, गो. चला. काय धावण्याची शर्यत आहे का? ऑन युअर मार्क गेट सेट गो काय? ए, पहिला प्रश्न आहे. वहिनी लक्ष आहे ना? हा दादा रेडी? ओके. 1 म्हणजे 5, 2 म्हणजे 25, 3 म्हणजे 325 आणि 4 म्हणजे 4325. तर 5 म्हणजे किती? असं कसं शक्य आहे? म्हणजे बघा, 1 म्हणजे 1, 2 म्हणजे पण 2, मग 2 म्हणजे 25 कसे? तू नीट ऐकलं नाही का? त्यांनी शेवटचं वाक्य काय म्हणलं? 1 म्हणजे 5 म्हणजे 5 म्हणजे 1 की नाही? काय हरकत नाही वहिनी, चालतंय आपल्याला, काय हरकत नाही. कळलं का काही? डोक्यावर न गेलं मारीन तुला. हा, तर दुसरा प्रश्न आहे. हा, नीट लक्ष द्या. भपाव 54 वर्षाचा आहे आणि त्याची आई 80 वर्षाची. तर किती वर्षापूर्वी त्याच्या आईचं वय त्याच्या वयाच्या तिप्पट होतं? हा प्रश्न पण चुकीचा आहे. म्हणजे मुळात भपाव 54 वर्षाचा नाहीये आणि गेल्याच महिन्यात त्याच्या आईची 60 पूर्ण झाली आहे. हे सगळं चुकीचं आहे. येत नसेल तर तसं सांग. 41 वर्षांपूर्वी भपाव जेव्हा 13 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईचं वय 39 वर्ष होतं. एक्झॅक्टली. राईट. दादा तुम्ही जिनियस आहात हो, सेम माझ्यासारखे. पुढचा प्रश्न. तर एका टोपलीत 5 सफरचंद आहेत. ओके? ती आम्हा 5 लोकांना वाटायची आहेत. तर ती तुम्ही कशी वाटाल जेणेकरून सगळ्यांना 1-1 सफरचंद मिळेल आणि तरीही 1 सफरचंद टोपलीत राहील? मी काही नाही वाटणार आहे. जा. मी सांगू का? 4 जणांना 4 सफरचंद द्यायची आणि 1 सफरचंद राहिलेलं त्याच टोपलीत घालून पप्याला द्यायचं. म्हणजे प्रत्येकाला 1-1 सफरचंद आलं आणि शेवटचं सफरचंद टोपलीत राहिलं. सिंपल. एक्झॅक्टली. तर दादानी या राऊंड मध्ये बाजी मारलेली आहे. अरे वहिनी डोंट वरी, आता दोघेही इक्वल झालाय. आता फायनल राऊंडला काटक टक्कर. आणि आता खरा खेळ तर भाऊजींचा सुरू होणार आहे. या. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी मी आमंत्रित करतोय दस्तूर खुद्द
भाऊजी पप्या राणे यांना ये! चल भाई चल 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 भाऊ खाऊ नको चल चल. बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी अचानक भयानक मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष